पिढ्या घडवतात आणि त्यांच्या विचारांचा प्रकाश अनेक पिढ्यांच्या आयुष्याला दिशा देत राहतो. आज आपण अशाच दोन महान व्यक्तिमत्वांच्या पवित्र स्मृतींसमोर नतमस्तक होण्यासाठी एकत्र आलो आहोत. त्या प्रवासानं अनेक वादळं झेलली, अनेक टीका झेलल्या, अनेक राजकीय वळण आली, परंतु मगो पक्षाचा दीप विझू दिला नाही. पाचिवडेच्या श्री महालक्ष्मी मातेची कृपा, मडकेच्या श्री नवदुर्गा मातेची शक्ती आणि पेडण्याच्या श्री भगवतीचा आशीर्वाद याची शक्तीच्या साक्षीने आज पेडणे घेतली. आपल्या एका ज्येष्ठ नेतृत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे. आदरणीय दीपकजी ढवळीकर, आज हा सत्कार आम्ही तुमचा व्यक्त करत नाही. हा सत्कार आहे पेडण्याच्या मातीचा. मगो पक्षाचे अस्तित्व आज प्रत्येक सगळीकडे गोंयांत गांवागांव आणि वाड्या वाड्यार आसा. त्याची ताकद कमी केल्या. कोणी केल्या? मगो पक्षाच्या जे कोण निवडून आलेले त्यांनीच केल्या. नाल्यार मगो पक्ष आज बरी स्ट्रॉंग आसतलो आशिल्लो. भाऊसाहेब बांदोडकरा नंतर किंवा त्याच्यानंतर ज्यो ताई आयल्यो, त्याच्यानंतर काँग्रेस गोंयांत आयली आणि मगो पक्षान तयार करप आमदार आणि ते काँग्रेसीक घेवन वचप अशी एक फॅक्टरीच चालू जाली. आणि ताका नवें परिवर्तन हे जायत आसता आणि लोकांक नवे नवे जायत आसता. पूण मगो पक्षान आपली ताकद सोडूं ना. हें हांव मुद्दाम सांगता. आज पेडणेकार पेडणेकाराची म्हाका उमेद जाली आज की पेडणेकारांनी आज मगो पक्षा खातीर एकजूट दाखयल्या, राजना खातीर एकजूट दाखयल्या आणि ती एकजूट अशीच उरतली. एकजूट अशीच उरतली आणि तुम्ही दवरतले अशी हांव आशा व्यक्त करता. आणि आज राजन गोगांवकारान त्या कार्यकर्त्यांक एक कडेन केल्या. हांव राजनाक सांगूं सोदतां, कार्यकर्त्यांकूय सांगूं सोदतां, तुमी एकजुटीन रावात. फुडें कसो निर्णय घेवपाचो तो आमी आनी तुमी बसूया आनी निर्णय घेवया. सरकारान येतली वचली. तुमची इच्छा आसा राजन कोरगांवकारा विधानसभेत व्हरपाचो, खंयचे पद्दतीन व्हरपाचो आमी बसून ठरवया. पूण निश्चितूच आज तुमची उपस्थिती तर पळय तर राजन कोरगांवकार विधानसभेत पावतलो अशें आमकां दिसता. माझे एक तुमच्याकडे मागणे आहा. एक लक्षात दवरा. ह्याच्या आधी मी सांगले हय जे लोक इले, जे आमदार झाले आणि ज्यांच्यानी सांगला पेडण्यात विकास केलो आणि काय केला, काय जाऊ ना. फक्त एक उत्तर तुम्ही म्हाका दिया. तुम्ही समिस्त आहेत, जमलेली बायला आसात, आमची सगळी बंधू भगिनी आसात माझे. तुम्ही एकच म्हाका उदाहरण दिया. हय जर विकास झालो जाल्यार बाळटिराक जीएमसी कित्याक जावचे पडटा ते उत्तर आमकां दिया तुम्ही. हय ती सोय कित्याक ना. येते व्हडले पारशा हॉस्पिटल हा, कासार वर्णे हा, मग हे बारीकशे काम असले. जे आमदार इले त्यांना हे करपाक कांयच नसले. 4 डॉक्टर इल्ले आणि तो कक्ष सुरू जातलो आसलो आणि विकास केलो. ही बाता आमकां मारपाची गरज ना. म्हणून तुमकां आवाहन करता, हे असली बाता आणि येतले आता गांधीजी घेऊन येतले. हेंका तुम्ही भूल बळी पडा नका. एक लक्षात दवरा. आमचो जर स्वाभिमान जागवचो आसा तर आमकां आयच्यान पेटान उठान भायर सरचे पडटले आणि ही धरकारी विधानसभेत गाजवची पडटली. तर आज बघा, मी खरो निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो. 2017 सालान सांगलेले तुमका 2022 सालान लोकल खूप दिता आम्ही, तुम्ही तयारी लागा. आम्ही लोकल भूमिपुत्र तयार केलो. पुढे काय झाले ते तुम्ही जाणार. पण आम्ही खरे ह्यांचे उपकार मानतात. ढवळीकर बंधूंचे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची उमेदवारी आमका दिली तर तब्बल 9,750 मतं घेतली. ही कोणामुळे तर आज तुमच्यामुळे, तुमच्या कार्यकर्त्यामुळे, तुमच्या प्रत्येक वोटरामुळे. तुम्ही त्यांचे हात बळकट केले म्हणून 9,700 मतं मिळली. नवीनच उतारलो 9,700 म्हणजे कमी नव्हतं. राजन भाई कोरगांवकर आयले तेन्ना त्यांनी सांगले की ह्या पेडण्यान आपण खूप जाणांकडे गेलो
आणि पेडण्यान तुम्ही रावा, आम्ही तुमकां सपोर्ट करता, हे शब्द तेंच्यांनी वापरले. तर कोणच फुडें येना जाले की तांकां एकच खंत आसली की आमच्या पेडण्यार भायले लोक येवन हांगा आमच्या पेडण्याचेर राज्य करतात म्हणून. आणि ते विचार म्हाका पटले तेंचे. आणि हांव आणि ते दोगूच कोविडेच्या काळान आमी काम सुरू केले आणि मिशन फॉर लोकल ही संघटना नांवा रुपाक आयली आणि ही संघटना काम करपाक लागली. कोविडान आमी कितलीशीच घरां सॅनिटायज केली. एसेन्शियल कोणाक ग्रोसरी जायी जाल्यार ते सुद्दां आमी दिले. खंय खंय फोटोग्राफी केली ना, कित्याक तर सदिना सांगतले तो म्हाजो पेडणेकार, तो म्हाजो पेडणेकार, हेची फोटोग्राफी नाका म्हणून. हे काम करीत आसतना कितलेशे तळये उसापले आमी सार्वजनीक. मागीर हळर्णा फोर्टार सुद्दां आमी थंय काम केले. कितलेशे आमचे मिशनचे कार्यकर्ते आसतले हांगा उपस्थित. ते जंगल आमी तोडले आणि स्वता ते सुद्दां आमच्या वांगडा काम करताले की अशें न्हू की तुमी करा रे आणि घरा वयतले, तशें न्हू. ती तळी साफ करताना स्वता जेवलेले आसा. म्हणजे हे तेंचे कार्य. आणि हे काम करीत आसतना कितलेशेच काम केले तेंच्यांनी, हाती पांयां पडले, सगळे केले. आणि हे करीत आसतना आमच्या दीपक भाई ढवळीकर आणि सुदनबाई ढवळीकर हेंच्यांनी पेडणेकर भावाचेर विश्वास दाखयलो आणि तांकां एंट्री दिली आमची पक्षान. म्हाका तुमकां ह्या टायमाचेर आज सांगूंक इच्छिता, इलेक्शनां येतली वयतली, पण आपली घर आणि आपलो विकास ह्यो आमी वंचित करता कामा नये. कारण घरातलोच मनीस घराची काळजी करू शकता. हांव कोरगांव गांवांत शिकला. कोरगांवान म्हाका घडयला. म्हणजे कॉलेजीचे शिक्षण पणजेन जालें आसत. डेफिनेटली नोकरी हांवें खंय तरी भायर केली आसत, पण म्हजें मन काळीज सगळें पेडण्यान असलें. आणि हे पेडण्यान म्हाका दिसता कित्याक त्या मनशाक दिसता की आपले घर म्हत्वाचो. तसो मोगो पक्ष हो आमचो आसा. आमकां तेतूंतसून घडोवपाचो. आणि म्हाका खात्री आसा आमकां सगळ्यांचो आशिर्वाद मेळटलो आणि आमच्या पेडण्याची उदरगत ही फुडें वयतली. आयज पेडण्याचे विशय इतले गंभीर आसात की ते कोणच उलयनात. आणि म्हाका दिसता ह्या टायमार हांव अध्यक्षाक सांगूंक सोदता, हे प्रश्न खरे म्हणजे विधानसभेत मांडूंक जाय आसलेले आमच्या, म्हणजे कित्याक जेणे करून आमच्या पेडण्याची खरी वस्तुस्थिती कळटली. तेजेर तुम्ही जरा विचार करा आणि सांगा. कारण आमकां डे बाय डे प्रॉब्लेम जातात. कित्याक बऱ्याचशा आता आमच्या कार्यकर्त्यांनी तुमकां सांगलेले आसा कितें आहा टॅक्सीच्या बाबतीत म्हणा, खंयचे प्रॉब्लेम अशें ना. लोक थोडे म्हणटात आमी हे हाडले ते हाडले. आमकां समृद्ध विकास करपाक जाय. पेडण्याच्या घराघरात तो एम्प्लॉयमेंट दिवन ताका लागून समृद्ध विकास आमकां घडोवपाक जाय. आणि ताका लागून तुमच्या सगळ्यांची गरज लागतली. म्हाका खात्री आसा येणाऱ्या जे इलेक्शन आसा तेतूर तुमी सगळी जाण साथ दितल्यात. कित्याक म्हाका 4.5 वर्सां तुमी इतलो सांबाळ्यात. एक्चुअली अशें घडना. इलेक्शना नंतर कोण कोणाक लागीं करिनात. तुमी म्हाका लागीं धरलो. आणि म्हाका खात्री आसा विधानसभेत जो आवाज येतलो ह्यो पेडण्याचो प्रत्येक म्हाज्या पेडणेकारांचो आसतलो. आणि तो माझ्या येणाऱ्या पिढीसाठी, त्यांच्या उदरगतीसाठी, विकासासाठी फुडें वयतलो. आणि आमी पेडणे घडोवया. पेडणे अशें घडोवया की समृद्ध विकास घडोवया. हे शक्य आसा सगळ्यांच्या वतीन.